नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. गाईड या चित्रपटाविषयी आपली सिरीज सुरू आहे. त्यातलाच आज पुढचा भाग. गेल्या एपिसोड मध्ये मी सांगितलं होतं की गाणी कशी बनली आणि मग शूटिंगला कशी सुरुवात झाली. तर ते आज शूटिंग पासून आपण सुरुवात करतो आहोत. याचं बरंचसं शूटिंग जे आहे ते उदयपूरला झालं. तर उदयपूरला सगळं युनिट गेलं होतं. तिथे बरंचसं शूटिंग केल्यानंतर तिथे एक उदयपूरलाच एक ओपन थिएटर होतं. त्या थिएटरमध्ये पिया तोसे नैना लागेरे या गाण्याचं शूट केलं. त्याच्यासाठी 9 सेट, कारण तो 9 मिनिटाचं ते गाणं आहे. तर त्या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी त्याच्यामध्ये विविध असे 9 सेट लावले होते की वेगवेगळ्या ठिकाणी ती त्या डान्स करते रोजी. तर ते तशा पद्धतीने ते शूट केलं गेलं होतं. तर ते शूटिंग तिकडे झालं. त्याच्यानंतर लिंबडी स्टेशन तिकडे आहे. त्या लिंबडी स्टेशनच्या जवळच एक राजवाडा होता. त्या राजवाड्याच्या एका मोकळ्या आवारामध्ये जो शेवटचा मंदिराचा सेट आहे, जिथे राजू तिथे साधू बनतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. तर तो जो सेट आहे तो त्या तिकडे राजवाड्याच्या त्या आवारामध्ये तो सेट तयार केला होता. त्याच्यानंतर तिथेच एक जवळ पूल आहे. त्या पुलावरती तो जो आहे की जेव्हा राजू आहे तो जेलमधनं बाहेर येतो, तर त्याला तिथे बघा, तिथे 2 बोर्ड आहेत. एक त्याच्या गावाला जाणारा एक बोर्ड आहे आणि एक आहे त्या गावाचं नाव आहे अंजनपूर. हे मुद्दामून गोल्डीनी नाव दिलं होतं. अंजनपूर म्हणजे त्याच्या पुढच्या प्रवासाला कसा होणार आहे त्या प्रवासाबद्दल त्याला माहितीच नाहीये. अंजन आहे तो, माहिती नाहीये त्याला, आणि म्हणून तो अंजनपूर आहे आणि तोच तो त्याच पथावरून त्याच रस्त्यावरून तो जातो. आणि तिथे ते गाणं आहे मुसाफिर जाएगा कहाँ. तर ते संपूर्ण गाणं त्याचा तो प्रवास दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये तो त्याचं बिचारे काटे त्याच्या पायाला लागतात, भिकाऱ्यासारखा तो झोपतो, लोक पैसे टाकतात, असं त्याची सगळी मानसिक आणि शारीरिक अवस्था आहे. आणि तो कुठल्या सगळ्या दिव्यातून जातो आहे जेलमधनं बाहेर आल्यानंतर, हे सगळं त्या गाण्यामध्ये आपल्याला दिसतं. तर तो जो पूल आहे त्या पुलाचं त्या तिकडनं जातोय ते शूटिंग तिकडे त्या पुलाजवळ केलं होतं. आणि मी सांगते की तुम्हाला की या चित्रपटाचे जे कॅमेरामन होते ते फली मिस्त्री होते. तर त्यांना असं वाटत होतं की हा जो पूल आहे तो नुसताच पूल त्याला आहे ना, म्हणजे त्याला कठडे आहेत आणि रस्ता आहे आणि त्या पुलावरून एक जो हा हिरो आहे राजू तो जातो आहे. तर त्यांनी ना थोडंसं पुलाच्या साईडला असं काही झाडं झुडपं आणि त्याला फुलं बिलं असं केलं होतं की थोडंसं कलरफुल दिसेल म्हणून. पण जेव्हा फ्रेम मधून गोल्डी साहेबांनी तो बघितला शॉट शूटिंग करायच्या आधी, तेव्हा त्यांनी फली मिस्त्रींना सांगितलं की फली तू हे ना सगळं जे झाडं झुडपं आणि फुलं वगैरे तिथे लावलेली आहेस ना ती काढून टाक. कारण एक तर तो राजू अशा अवस्थेमध्ये आहे, मानसिक अवस्थेमध्ये, की त्यालाच माहिती नाही त्याचं आयुष्य पुढे कुठे नेणार आहे. तो अत्यंत वाईट मनस्थितीतून आता जेलमधनं बाहेर आलेला आहे. त्याच्याकडे त्याच्या आईकडे जाऊ शकत नाही, कारण आईचं घर सोडून भांडून तो निघाला असतो. त्याने फ्रॉड केलेला आहे, रोजीच्या खोट्या सह्या करून पैसे मिळवलेले आहेत म्हणून तो पुन्हा रोजीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो आता अशा अंजान पथामध्ये जातो आहे आणि त्याची मानसिक अवस्था तशी आहे. तर त्याचं जे मानसिक अवस्थेचं जे विस्तारता आहे ती मला इथे दाखवायची, की त्याचं एकाकीपण आहे. एवढ्या मोठ्या पुलावरनं तो एकटाच जातो आहे आणि त्या आजूबाजूला काही नाही, सगळं भकास आहे. तर ते भकास पण जे आहे ना ते मला दाखवायचं, तर ते हे सगळं तू काढून टाक. आणि मग ते काढलं आणि तो सीन जो शूट केला ते गाणं तिकडे केलं. त्याच्यानंतर तिथे सुंदर सरोवर आहे उदयपूरच्या एक 10 किलोमीटर पुढे. तिथे तेरे मेरे सपने गाणं जे आहे ते ते गाणं शूट झालं तिकडे. आणि त्याचं मी तुला सांगते की संध्याकाळच्या वेळेला ते गाणं शूट करायचं होतं जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा, कारण तसं ते लाइटिंग हवं होतं. सूर्यास्त होतानाचा जो सूर्याचा होता प्रकाश कमी जास्त होत होता, त्याच्यामुळे ते शूटिंग बरोबर होत नव्हतं. आणि 15 ते 20 मिनिटांमध्येच सूर्यास्त तो राहतो, त्याच्या ज्या सगळ्या छटा असतात त्या, तर त्या सगळ्या तिथे ते कॅप्चर करायचं होतं.
तर तेवढ्या वेळेमध्ये ते करायचे शूटिंग, त्यातले काही शॉर्ट्स घ्यायचे आहेत. आणि तो प्रकाश वर खाली होतो आहे, कधी जास्त आहे, कधी कमी आहे. शेवटी मग एका झाडाच्या पाठीमागे कॅमेरा लावला, म्हणजे थोडासा आडोसा घेऊन झाडाचा, आणि त्यातून ते गाणं शूट केलेलं आहे. तर ते अशा अशा पद्धतीने केलं. त्याच्यानंतर हे जे गाणी शूट करताना, म्हणजे नृत्याची जी गाणी आहेत खास करून वहिदा रेहमान यांची, तर ती चित्रित करण्याच्या 1 महिना आधी, गाणी शूट करायच्या आधी, डान्स शूट करायच्या आधी त्यांनी वहिदा रेहमानला सांगितलं होतं की मला माहिती की तू चांगला डान्स करतेस, पण बऱ्याच काळामध्ये तू असे नृत्याच्या काही भूमिका केलेल्या नाहीयेस. तर तू एक नृत्याचं पूर्णपणे 1 महिना पूर्ण तू ट्रेनिंग घे. त्याच्यानंतर त्यांची रोज प्रॅक्टिस व्हायची. सोहनलाल आणि हिरालाल त्याचे कोरिओग्राफर्स होते, नृत्य दिग्दर्शक होते. तर ते प्रॅक्टिस करून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये एक सर्प डान्स पण आहे. तर तो डान्स पण आहे, कारण तो सर्प डान्स पण तेवढाच महत्वाचा होता, कारण तिच्या मनामध्ये ती सगळी भावना आहे की माझं नृत्य बंद केलंय नवऱ्यानी, मला तो सारखा ताणे देतोस की तू एक नर्तकी आहे, तू तवायफची मुलगी आहेस. तर तो जो सगळा तिची जी भडास आहे मनातली, ती त्या सर्पदृश्य याच्या नृत्यामध्ये आपल्याला दिसते. तर ते सगळं डान्स होतं, तो सगळा 1 महिना त्याची प्रॅक्टिस झाली. त्याच्यानंतर वहिदा रेहमानना खास युनिटकडनं एक खुराक जात होता की ज्याच्यामध्ये त्यांचं तो खुराक आहे, प्रोटीन जायला पाहिजेत, आणि डान्स करताना त्या सगळ्या पदन्यास तो व्यवस्थित झाला पाहिजे, सो हाडं पण तुमची बळकट असली पाहिजे. तर हा सगळा एवढा म्हणजे त्याच्यावरती काम केलं गेलं. हे सगळं शूटिंग झालं. त्याच्यानंतर मग असं झालं की काही इथे त्यांनी मुंबईला, काही जे इंडोर शूटिंग होतं ते मुंबईला केलं, काही तिकडे उदयपूरच्याही पुढे केलं. त्याच्यानंतर जे कांटो से खींच के आंचल हे जे गाणं आहे, त्या गाण्यामध्ये होतं की वहिदा रेहमान यांचा चेहरा सॉफ्ट आहे, त्याच्यामध्ये ते एक्सप्रेशन्स आहेत त्यांची, ती कधी अशी एक डार्क म्हणतात ना एक्सप्रेशन्स तशी नसतात की एकदम तीव्रतेने ती राग किंवा लोभ असा तो दिसतो. तर त्याच्यासाठी त्यांनी ते सगळं उंट आणि ती थोडीशी काय फुलं, आणि मध्येच देवानंद यांचं त्यांना आणलं होतं की ते धावतायत तिच्या पाठी किंवा काही. तर अशा पद्धतीने इतक्या सगळ्यांनी विचार केला. गोल्डी साहेबांची कामाची पद्धत मी तुम्हाला सांगते. गोल्डी साहेब जेव्हा त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांचं असं होतं की मला ना या डिपार्टमेंट मधल्या, म्हणजे चित्रपट डिपार्टमेंटच्या प्रत्येक गोष्ट मला निदान माहिती असली पाहिजे. मला ती शिकायचीच आहे असं नाहीये. मी ती करता करता शिकेन, मात्र मला त्यातलं पूर्ण ज्ञान पाहिजे, की मला संगीताचं मला नॉलेज पाहिजे. मला कदाचित राग कळणार नाही की हा राग कुठला आहे, तो राग कुठला आहे, पण मला त्याचं मीटर आहे गाण्याचं, त्याची धून कशी असली पाहिजे, चाल बरोबर आहे ना, त्याचे शब्द बरोबर आहेत का गीतकाराने लिहिलेले, ते माझ्या सिच्युएशनला सूट होत आहेत की नाही, हे मला कळलं पाहिजे. मी कॅमेरा स्वतः चालवत नाही, पण मला कॅमेरामन जो ते जे करतो किंवा तो जो लाइटिंग करतो, त्याचा माझ्या सीन वरती कसा परिणाम होणार आहे, काय होणार आहे, हे मला माहिती पाहिजे. तर त्यामुळे ना त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधलं ते शिकून घेतलं होतं. नंतर तर ते स्वतः एडिटर झाले. त्याची कथा मी सांगेन, 3री मंजिलच्या वेळेला ते स्वतः कसे एडिटर बनले ते. मात्र हे सगळं त्यांना माहिती होतं, आणि त्यांची काम करण्याची पद्धत अशी होती ना की त्यांच्या समोर एक 2 उदाहरणं होती. एक म्हणजे व्ही शांताराम यांचं, आणि दुसरं मेहबूब खान यांचं. व्ही शांताराम आहेत ना, ते आपल्या जे टेक्निशियन्स होते किंवा बाकी जी काही आर्ट डिपार्टमेंट मधली किंवा दुसरी माणसं होती, त्यांना फ्रीडम देत नव्हती. त्यांचं असं होतं की मी जसं सांगतोय ना तसंच तुम्ही शूट करायला पाहिजे. आणि मेहबूब खान यांची पद्धत अशी होती की ते आपल्या एखादं म्हणजे प्रसंग चित्रित करायचंय, तर ते कॅमेरामनला सांगायचे की माझा हा हा प्रसंग आहे, हा संध्याकाळच्या वेळेला होणार आहे किंवा कसा होणार आहे, आणि त्याच्यामध्ये राग लोभ वगैरे काय म्हणजे रस आहेत नवरस, त्याप्रमाणे तू लाइटिंग कर. त्याप्रमाणे कॅमेरामनला ते फ्रीडम द्यायचे की तू तुझ्या पद्धतीने लाइटिंग कर, तुझ्या पद्धतीने तू त्याचं अँगल ठेव किंवा काही. किंवा म्युझिक करताना ते नौशाद साहेबांना फ्रीडम द्यायचे की माझ्या गाण्याची सिच्युएशन अशी आहे, मला याच्यावरती गाणी करायची आहे, तर तुम्ही धून कशी असेल ती तुम्ही बघा, किंवा गीतकाराला ते सांगायचे की बघा असं मला पाहिजे, हे ते फ्रीडम द्यायचे. गोल्डीनं असं वाटायचं की या दोन्ही गोष्टी आहेत ना, या अतिरेकी आहेत, की हा पण अतिरेक आहे की मी सांगेन तेच केलं पाहिजे,
बाकीच्यांना फ्रीडम नाहीये, तर ते सुद्धा चांगलं नाही. कारण एखाद्या माणसाकडे, समोरच्या माणसाकडे जर क्रिएटिव्हिटी असेल तर ती दबली जाते आणि त्याच्याकडनं काही चांगली येणार असेल तर तेही मिळणार नाही आपल्याला. तर हे सुद्धा घातक आहे. आणि जे मेहबूब खान करतात की अच्छा तू तुझं कर, तर तेही नाही, की त्यातलं दिग्दर्शकाला पण कळायला पाहिजे, कारण तो काय कॅप्टन ऑफ द शिप आहे. तर या सगळं ते ह्याचा मध्य आपण काढला पाहिजे. आणि ते आपल्या म्हणजे कधी चिडायचे नाहीत आपल्या जे काही सहकारी होते त्यांच्यावरती किंवा काही, आणि ते एक समजून सांगायचं की मला ना असं असं पाहिजे आणि आपण असं करूया. आपण हा शब्द, मी हा शब्द नव्हता, आपण हा शब्द होता त्यांच्याकडे. आणि अशा पद्धतीने ते सगळं झालं. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. मात्र पूर्ण होताना, चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना 2 वेळा अशा काही घटना घडल्या, की ज्याच्यामध्ये वाद निर्माण झाले देवसाहेब आणि गोल्डी साहेबांमध्ये. आता ते वाद काय होते, हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.